पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विश्वरत्न बोधिसत्व परम भगवान गौतम बुद्ध, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीबाब फुले, राजश्री शाहू महाराज या सर्वांच्या विचारांना वंदन करतो. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्याही विचारांना वंदन करतो. 2 दिवसांनी राव बहादूर यांनी शिवराज यांची सुद्धा जयंती आहे, त्यांच्याही विचारांना वंदन करतो. आजच्या ह्या सोहळ्याला अध्यक्ष लाभलेले रिपब्लिकन पक्षाचे सन्माननीय अध्यक्ष माजी आमदार उपेंद्रजी शेंडे साहेब, उपाध्यक्ष सन्माननीय प्राचार्य गोपीचंद मिश्राम सर, राष्ट्रीय संघटक सन्माननीय उत्तमराव गोळे साहेब, प्रवक्ते डॉक्टर ढोके सर, देवेजी कांबळे, सहदेवराव गोडबोले, पंजाबराव, त्याच्यानंतर अतुलजी, आमचे CP रामटेके, जीवनराव, सर्व सहकारी बंधूंनो आणि भगिनींनो, खरं तर सगळ्यांनीच बॅरिस्टर साहेबांच्या बद्दल सांगितलं. मी काल परवा माझा लेखही बॅरिस्टर साहेबांच्या वृत्तमानसमध्ये आलेला आहे, त्याच्यात सविस्तर बॅरिस्टर साहेबांच्या संदर्भात मी लिहिले. मी 1-2च मुद्दे बोलणार आहे. 59 सालापर्यंत अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना UPSC मध्ये रिझर्वेशन नव्हतं. ही किती लोकांना माहिती? हा मुद्दा रिपब्लिकन पक्षामुळे खऱ्या अर्थाने मागे लागला. लोकसभेमध्ये 9 खासदार होते. दादासाहेब गायकवाड, राव बहादूर यांनी, शिवराज या लोकांनी हा मुद्दा उपस्थित केला आणि राज्यसभेत बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे साहेबांनी अगदी आकडेवारी सहित अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांची आकडेवारी सहित माहिती सभागृहात मांडली. आणि त्यानंतर कुठे जाऊन त्यावेळेच्या सरकारला UPSC मध्ये अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना, विद्यार्थ्यांना रिझर्वेशन द्यावं लागलं. किती IAS IPS झालेल्या लोकांना याची कल्पना आहे? जे IAS IPS आपण जर गेलं आणि त्यांना सांगितलं की रिपब्लिकन पक्षाच्या बॅरिस्टर साहेबांच्यामुळे तुम्ही इथं आहात, दादासाहेबांच्यामुळे तुम्ही इथं आहात, तर मला वाटत नाही ते कोणी कबूल करतील. परंतु हा इतिहास आहे. भूमिहीनांच्या सत्याग्रहामुळे शेकडो एकर, लाखो एकर, हेक्टर जमीन वाटप झाली. ती कोणामुळे झाली? रिपब्लिकन पक्षाच्यामुळे. बरं, ती काय फक्त एका जातीच्या लोकांना मिळाली का? अनुसूचित जातीच्या, अनुसूचित जमातीच्या जो शेतकरी, शेतमजूर आहे, अल्पभूधारक आहे, ज्याच्याकडे जमीन नाही, अशा सगळ्यांना मिळाली, तो कुठल्याही जातीचा असू दे. परंतु ही सगळी मंडळी रिपब्लिकन पक्षाला विचारतात का? तशा हॉलमध्ये आणि कार्यालयांमध्ये आपले कार्यक्रम होत आहेत. जसं आता जे नवतरुण नेते आहेत त्यांनी जे सांगितलं की काही कार्यक्रम ओपन मध्ये झाले पाहिजेत, उघड्यावरतीच झाले पाहिजेत, लोकांना तुम्ही काय आहात आणि कोण आहात हे कळलं पाहिजेत. बांधवांनो, मी तुम्हाला, कारण वेळ खूप कमी आहे, त्यांनी आधीच माझं नाव घेतच नव्हते, परंतु मला संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो. आणि परत एकदा बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण भारतीयांना आणि रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. राहून आझाद मैदानावर धरणे आंदोलन केले आणि त्यांना सुद्धा सरसकट फेलोशिप मिळालेली आहे. ही फेलोशिप बार्टी या संस्थेतर्फे प्रत्येकी 27 लाख रुपयाची फेलोशिप मिळते आणि तेवढे मोठे आंदोलन या रिपब्लिकन पक्ष पोलिसाच्या ऑफिसमधून लढल्या गेले आहेत. त्यामुळे हे आंदोलन, हे पक्ष आणि हे विचारधारा संपूर्ण महाराष्ट्रातल्या जवळपास 3,500 PhDच्या संशोधक मुलांपर्यंत पोहोचलेली आहे. म्हणून येथे मी रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशनच्या वतीने सरांचं, आपले रिपब्लिकन पक्ष खोरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपेंद्र शेंडे साहेब यांचं स्वागत केलेलं आहे, आभार मानलेले आहे. पण या व्यतिरिक्त आम्हाला भाऊ निर्भवणे सरांनी, भागवत काका कांबळे सरांनी, विक्रांत पाटील साहेबांनी जे काही मदत केलेली आहे ते खूप महत्त्वाची ठरलेली आहे. त्यामुळे त्या सर्वांचं नितीन गायकवाड आणि माझ्या वतीने आभार मानणार होता मी, तर त्यांनी समोर यावं अशी माझी विनंती आहे. नाही
देव